नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे असाच ना? तर स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर. आणि आजचा नवीन व्हिडिओ असा आहे की आज आपण जाणार आहोत बदलापूर येथे. ते म्हणजे बदलापूरच्या माघी गणेश जयंती उत्सवासाठी तिकडची 10 दिवसांची जत्रा. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो आणि बऱ्याच वेळी ऐकलं सुद्धा असेल की बदलापूरची एवढी मोठी जत्रा असते, स्टेशनच्या जवळच आहे. सो आज तुमच्यासाठी खास मी दाखवतोय बदलापूरला. सो व्हिडिओ तशी चांगली असणार आहे, 20 मिनिटापर्यंत असेल. शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी घेऊन येतोय बदलापूरचा माघी गणेश जयंती उत्सव खास तुमच्यासाठी. चला तर मंडळी, आम्ही माझ्याबरोबर आज खरं म्हणजे रवी दादा. सो रवी दादा माका गाडीवरून घेऊन इलो आणि गाडी आम्ही ठेवलो भाजी मार्केटच्या बाजूला आणि भाजी मार्केटमध्ये प्रवेश केलो. भाजी मार्केटमध्ये प्रवेश करताच मग काय बघू नको, हे बघा लाल लाल टोमॅटो आणि लाल लाल गाजर, हिरवेगार भाजी आणि सगळ्यांचा उत्साह भाजीवाल्यांचा म्हणजेच एक नंबर, जो तो आपापल्या कौशल्याप्रमाणे भाजी विकता. हे बघा कोबी मंडळी, ह्या बघा कौशल्यान आता आपल्या फक्त आणि फक्त भारतातच तुमच्या गावात. लक्षात ठेवा, भाजी मार्केट एक नंबर, हिरवेगार. हे बघा पालेभाजी हो मार्केट आम्ही क्रॉस करून गेलो आता स्टेशनच्या रोडला. मंडळी, आता आपण स्टेशनच्या रस्त्यानजीक आलो आणि आमचे रवींद्र दादा. किती वेळ लागेल दादा जायला? बस 2 मिनिट. ओके, आता आम्ही 2 मिनिटावर आहोत. लवकरच आपण पोहोचू मंदिराकडे. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. थोड्याच वेळात आपण बाप्पाचं दर्शन देखील घेऊ आणि तिकडचा ॲटमॉस्फिअर, तिकडचा जो सजाव बघूया आपण लवकरच जाऊन. मंडळी, भोंग्यांचा आवाज येतोय आणि स्टेशनच्या बरोबर पलीकडच्या साईडला आले का आवाज? आता आपण जिना चढून जाऊ थोड्या वेळात पलीकडे. मंडळी, भोंग्यांचे आवाज पाठून येत आहेत. आला असे आवाज आले तर समजायचं जवळपास कुठेतरी जत्रा 100% लागलेली आहे. 100 आणि 101%. तर आता आपण पोहोचलेलो आहोत. तुमची उत्कंठा शिगेला लागलेली आहे. सो बघा आता हे जिन्यावरून बघा, सीन बघा की दिसते भारी. श्री गुरुदेव दत्त. मंडळी, ही गर्दी बघा, हा सजाव बघा, हे डेकोरेशन बघा. त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊ शकता बदलापूरचा हा जल्लोष. बरोबर दादा? बदलापूरच्या श्री गणेश जयंती उत्सवाचा हा पूर्ण दिमाखात असलेला उत्सव साजरा होत असताना हे मार्केट आहे. खूप जत्रा भरते दरवर्षी आणि 10 दिवस जत्रा असते मंडळी, खास तुमच्यासाठी. आणि मंदिर पण किती सुंदर दिसते ना रात्रीचा नजारा. घुमटावर भगवा झेंडा, नयनरम्य दृश्य. तर आता आपण जाऊयाच, खाली उतरूयाच. पहिला आता आपण गणपतीचे दर्शन घेऊया. तुम्हाला छोटे छोटे शॉट दाखवले बाप्पाच्या दर्शनाने. मग आपण आपली पुढची व्हिडिओ चालू करूया. चला तर.
बाप्पा. भाविकांची प्रचंड गर्दी ही बघा, तुम्ही पाहत आहात. खूप मोठ्या दिमाखात चालू असेल हा उत्सव आहे बदलापूरचा आणि खूप आनंद ते बघा. भाविकांची प्रचंड गर्दी मंडळी, खूप लांबून लांबून लोक येतात. खास हा उत्सव साजरा करण्यासाठी बदलापूरचा राजा, ते पण माघ महिन्यातील माघी गणेश जयंती उत्सवासाठी. ही पहा गर्दी पहा, तुम्ही पाहत आहात. आणि सोबत असलेलं श्री गुरुदेव दत्त हे हॉटेल आहे. मंडळ हे बघा, काचेच्या याच्यामध्ये शंकराची पिंडी आहे सुशोभित. हे रुद्राक्ष अनेक शंख आहेत. क्या आहे शंख आहे ना. थँक्यू. पेढे म्हणजे जत्रा म्हटली की हे पेढे असणं 100%च आहे. जिथे जिथे जत्रा असते तिथे 100% पेढ्यांची ही खास आरास पाहायला मिळते आपल्याला. एवढ्या रात्रीची ही गर्दी बघा. आणि मगाशी बोललो होतं ते भोंगे, हे भोंगे आहेत. ही प्रचंड गर्दी. मंडळी जत्रा म्हटले की सुशोभित वस्तू ह्या सगळं प्रकार आल्याच. तुम्ही पाहत आहात किती सुबक आकृतीच्या ह्या सर्व प्रकारच्या मूर्त्या इथे कलाकारांनी बनवलेल्या आहेत. आपण त्यांना विचारूया, भैया किधर से आए हो? किधर से आए हो? गुजरात से. गुजरात से. हर साल आते हो? हाँ. ये सब लेके आते हो हर साल? हाँ. होता है क्या बिजनेस? हाँ, थोड़ा बहुत होता है. थोड़ा बहुत होता है. और कुछ कहना चाहते हो? नहीं. हर साल आते हो ना? हाँ हाँ. बघा मंडळी, दरवर्षी वाह वाह वाह, अप्रतिम सुंदर. किती रुपये? 200 का. 200 का एक. अंकल कितने साल से आ रहे हो? कितने साल से आ रहे हो? ये हम लोग अभी 12-13 साल हो रहा है. हाँ 12-13 साल. कहाँ से आए हो? नालासोपारा. नालासोपारा. कैसा लगता है आपको हर साल? अच्छा लगता है, ठीक लगता है.
तो ऐसा मन में लगता है कि कब आ जाएगा कब आ जाएगा? नहीं, ऐसा कुछ नहीं, त्यौहार आएगा तो सबका इच्छा ही है क्योंकि कल जल्दी त्यौहार आए, सब लोग खुशियाँ बनाए, सब लोग त्यौहार बनाए, ये बात है, सब लोग खुश में रहे, बस यही बात है बस। थँक्यू थँक्यू थँक्यू. पुढे जाऊया. मंडळी, जत्रा म्हटली की आपल्या गावची जत्रेची सुद्धा आठवण येतं. अंगणेवाडीची, भराडी देवीची, रामनवमीची जत्रा. खूप छान सुंदर मूर्ती आहेत बघा ना. सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत खूप मूर्तिकारांनी. सो हॅट्स ऑफ. आणि हे बघा, जत्रा म्हटले की लहान मुलांना खूप आवडते. नमस्कार. सब फ्रेश मिठाई है. 10 दिन जत्रा है. तो कैसा लग रहा है आपको? बहुत बढ़िया दिख रहा है. अच्छा, कितने साल से आ रहे हो? हमको हो गया कम से कम 15 साल. 15 साल. तो जो इच्छा रहती है मन की हर साल आना है, तो कैसा लगता है आपको? बहुत खुशी होता है कि बदलापुर का मेला करना है हमको. कहाँ से आते हैं? हम लोग थाने से आते हैं. थाने से आते हैं? हाँ. तो हमारे इधर. हाँ, आप थाने से आते हैं. बहुत अच्छा है यहाँ पे. तो इसका भी इंटरव्यू ले लीजिए. हाँ हाँ, दोस्त कैसा लगता है आपको? हर साल आप आते हो? बहुत अच्छा लगता है. कहाँ से? थाने से आते हो? थाने से. पूरा बिजनेस होता है या कैसा है? अच्छा बिजनेस है. होता है अच्छा बिजनेस. हाँ, थैंक यू वेरी मच. आपका चैनल का नाम क्या है? यूट्यूब पे चैनल का नाम क्या है? आपलो माणूस. मंडळी, ही जत्रेची ही गडबड चालूच असणार आहे. आपण हळूहळू पुढे जाऊ आणि तुम्हाला या व्हिडिओज दाखवतच राहू हळूहळू पुढे पुढे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता हळूच आपण पुढे जायचं आहे. पुढे पुढे हे बघा. होय 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 होय. आता पुढे. मंडळी, जत्रा म्हटली की एक पर्वणीच असते. बारीक सारीक गोष्टी जत्रेत असल्या नसल्या घरातल्या घेण्याची. आणि घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी विकत घेण्यासाठी महिलांच्या खास म्हणजे त्यांच्या बारीकीने लक्ष असतो आपापल्या घरात. आणि ही छोट्या छोट्या वस्तू घेण्याची इच्छा पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण करण्याची संधी असते जत्रेमध्ये. जसं की सर्व गोष्टी मिळतात, म्हणजे होम गोष्टी बऱ्याचशा काही असतात. तर आता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर हे बघा, सगळे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात. हो, तर आता तुम्हाला दाखवत आहोत. या डांबर गोळ्या, टूथब्रश, अशा विविध प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या घरगुती उपयोगाच्या असतात. ह्या दागदागिने म्हणजे शृंगाराच्या युक्त अशा गोष्टीसुद्धा. मुळात हीच मजा असते जत्रेत जाऊन अशा गोष्टी विकत घेण्याची. सो ही आनंदाची पर्वणीच असते. आणि लहान मुलांसाठी काय मग खेळण्याचं काय बघायलाच नको. सो खूप मजा असते. आणि बघा पब्लिक किती जाते आहे. हे बघा, हीच मजा असते जत्रेंची. आणि त्यामुळे आठवण येतं आमच्या गावची. आता अंगणवाडीची जत्रा येता भराडी देवीची. चला मग पुढे. हे बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे कप बघा. सुंदर सुंदर प्रकारचे डिझाईनचे कप्स आहेत इकडे. आणि संधी असते बघा महिला वर्गांना. खरंच हे विशेष आकर्षण असतं अशा छोट्या छोट्या गोष्टी विकत घेण्याची. सेल 60 रुपयामध्ये 6 पीस कप. आणि भोंग्यांचा आवाज काही कमी होणार नाही मंडळी. हे बघा, आणि हे बघा सुंदर वाटतंय. जसं की आपण एखाद्या गणपती बाप्पाच्या मकरामध्येच आपण आलो आहोत असं वाटतंय.
हे बघा, हे दादा किती आकर्षक प्रकारच्या अशा सुशोभित वस्तू त्यांनी, या फुलांचं हे ॲक्च्युली रेडीमेड फुलं आहेत, कृत्रिमरित्या ही फुलं आहेत. सो एकंदरीत ही सुंदर अपॉर्च्युनिटी असते अशा गोष्टी विकत घेणं आपल्या घरगुती वापरासाठी. मंडळी, जिकडे जिकडे जातो आहे आपल्याला आपल्या डोळ्यांचे नेत्र फेडणारे म्हणजे ह्या मूर्त्या, आपण महापुरुषांच्या मूर्त्या पण पाहत आहोत. खरंच अगदी मनाला खूप मोहित करून जाणारे आणि डोळ्यांचे नेत्र फेडणारे. हे बघा ना, किती सुंदर दिसतंय. आणि ही बघा, ही छोटी मुलगी, बघा मंडळी, ह्या गोष्टी लक्षात घ्या. माझ्या चॅनलचा हेतूच असा आहे की आपल्या माणसांना पुढे नेऊया आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करूया. खरंच खूप छान. एवढीशी मुलगी एवढी कलात्मक कृती करते दादा. आपण यांच्या कलेला दाद द्यायची आहे. आणि तुम्हा सर्वांना मी मंडळी विनंती करतो आहे, मंडळी कसं आहे, आता आपण बघितलं ही छोटीशी मुलगी इतक्या नम्रतेने अगदी मन लावून मूर्तीला कलर मारत आहे. महाराजांची मूर्ती आहे, तर लहान पण कीर्तिमान, खरंच मूर्ती लहान कीर्तिमान दादा असं आहे. आणि सर्वांना अशी विनंती करत आहे, जे कोणी आपला हा व्हिडिओ बघत असतील, ब्लॉग बघत असतील, अशा कलेला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण दिवाळीत म्हणा, इतर कुठल्याही सणासुदी म्हणा, आपण मोठमोठ्या काचेच्या शोरूममध्ये जातो, तिकडून वस्तू विकत घेतो. तर एक सर्वांना विनंती आहे, तुम्ही वस्तू अशा लोकांकडून विकत घ्या, त्यांच्या मेहनतीला दाद द्या, त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळेल आणि कुठेतरी त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्या. बरोबर, त्यामुळे त्यांच्या घरातलं एका वेळचं तरी जेवण शिजेल. सो लक्ष द्या. चला पुढे. प्रत्येक जत्रेमधील असलेला हा एक अविभाज्य घटक आहे, तो म्हणजे खेळणी. आता हे माझ्या जियाला आणलं नाही. लहान मुलं असली की आता एकातलं एक तरी खेळणं घ्यावं लागलं असतं. आणि मुलांचा आनंद असतो ही खेळणी घेणं म्हणजे. सो एन्जॉय करा. बघा, हे बघा, हे कसं घेतलं. पप्पा खेळणं घ्या. पप्पांनी खेळणं घेतले नाही. आणि जत्रे म्हटली की असं असतं आणि त्याप्रमाणे एन्जॉय करावाच लागतो. आली का लहानपणीची आठवण? अर्थातच येणारच. आकाश पाहण्याकडे जाऊया आपण थोड्याच वेळात. सुंदर डेकोरेशन, सुंदर रोषणाई, विद्युत रोषणाई. आता आपण डमरूकडे जाऊया. हो, माझ्या बारक्या मुलीला डमरू पाहिजे, तो घेऊया खास डमरूसाठी. हे बघा कसे वाजवत आहेत. डमरू हम लोग ऐसा दिया 200 रुपये. छोटा नहीं है, छोटा ही है 100 रुपये. ऐसा ना, लहानपणापासूनची असची इच्छा. हे बघा, हे बंदुकीचे पैसे द्यायचे आणि नेम धरून फुगे फोडायचे. हे बघा, हे गाडी धरली. मंडळी, हीच तर खरी मजा असते जत्रेत. तेवढाच आनंद. परत काकांनी बंदूक ओढल्यानी बारीकसे बॉल मेटलवाले आहेत ते टाकले आणि तो आता मी पण ट्राय करणार. नंबर आहेत, भरपूर नंबर आहेत.
वा 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 शाळेमध्ये MCCत असताना आम्ही थँक्यू धन्यवाद थँक्यू पैसा देना है ना मंडळी 50 रुपयाचा आपण गेम खेळलो थँक्यू मंडळी हे गेम आहेत रिंग्स जशी तुमची रिंग पडेल त्याप्रमाणे पैसे मिळतात हे बघा खेळतायत 50चे किती 50चे 10 छान आहे छान आहे ज्या निशाणीमध्ये तो रिंग पडेल तर तेवढी रक्कम विजेत्याला मिळेल छासमध्ये पडली तर छास मिळेल छास मिलेगा ना थंडा छास में गेला तर छास थंडा मिलेगा ना बघितलं पण एवढी विनंती आहे मंडळी हा खेळ आहे खेळा एन्जॉयमेंटसाठी खेळा विनाकारण पैसे फुकट घालवू नका अरे बापरे हे कोण जत्रेचं खास आकर्षण हे का म्हणजे ही संकल्पना काही लक्षात नाही आलेली आहे आमच्या रजा काय वाटते तुला बापरे मला भीती वाटते सर्वप्रथम हे बघा एका शॉटमध्ये हे तिन्ही ग्लास पाडायचे आहेत बरोबर ना कोण पाडतोय अरे देवा नाही झाला नाही 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 अजून एक लास्ट चान्स आहे ना 3 ना 4 चान्स आहेत का 100चे 4 चान्स आहेत मंडळी हा लास्ट चान्स आहे बघूया बघूया अरे नाही नाही अनसक्सेसफुल लास्ट आहे ग्लास घाबरले प्रचंड वाढत चालण्यात मी नेमका म्हणजे संडेचा दिवस आहे आणि हे आकाश पाळणे बघा प्रत्येक जत्रेमधील असलेले हे खास आणि विशेष आकर्षण म्हणजे आकाश पाळणा नाही तर काय मजा नाही भीती पण वाटते पण एन्जॉयमेंट पण छान होते गंमत म्हणजे काय माहिती आहे आतमध्ये बसल्यानं भीती पण वाटते तेवढीच पण काय हौसेच्या पुढे काय आपण सांगू शकत नाही तर तब्बल आम्ही बराच वेळ चाललो सगळं आपण फुटेज दाखवण्याचा प्रयत्न केला मंडळी आता पुन्हा एकदा जाताना आपण बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे तत्पूर्वी आता हे दिसतंय ब्लॉगर आहे क्या भाई यूट्यूब चैनल 3 सब्सक्राइबर बढ़ जाएंगे हेलो तर आता आपण इथे ट्राय करायचं आहे तो पण बिचारा सांगतोय सकाळपासून धंदाच नाही तर त्याला आपण बघूया चला
हा खेळ खूप लहानपणापासून आम्ही खेळत आलो आहे. हे नंबर्स आहेत. ह्या नंबरामध्ये जेवढे बॉल्स हे पडतील, एका बकेटमध्ये 6 बॉल असतात. हे बॉल्स आहेत, 6 बॉल्स आहेत. जेवढी टोटल जमा होईल या प्रत्येक काउंटर वाईज, तर त्या जमा झालेल्या नंबरांची जी बेरीज होईल, गोळा बेरीज, तर ती बेरीज इथे दिसत आहेत. खास आकर्षक प्राईज लावलेले आहेत. उदाहरणार्थ समजा जर ह्या मिक्सरवर 35 दिसत आहेत, तर इकडच्या अंकांची बेरीज ही 35 झाली पाहिजे. ओके, तर त्याप्रमाणे हे पारितोषिक मिळणार. हे बक्षिसांचा वर्षाव आहे, पण असं काय होत नाही, झालं त्याला मिळतं. ओके, मनोरंजनासाठी खेळवा मित्रांनो. मी पुन्हा सांगतो, इथे त्यांनी चार्ट लावलं आहे. हे बघा, स्टार मनोरंजन खेळ 6, 7 हे जे नंबर आहेत ना, ह्या नंबरांव्यतिरिक्त जर काही नंबर असतील त्याला काही गिफ्ट मिळणार नाही. इनाम नाही तो पैसा वापर, म्हणजे हे नंबरांसाठीच बक्षिसं लावलेली आहेत. एवढ्या नंबर असतील तरच बक्षीस मिळेल. याच्या व्यतिरिक्त काही नंबर असेल तर बक्षीस मिळणार नाही. उदाहरणार्थ टी व्ही पण लावला आहे. हा बघा, मोठा भला मोठा LCD. दोस्त, LCD कितना नंबर पे? 36. 6 बॉल 6 मध्ये गेले तर ही चकमकणारी टी व्ही मिळणार आहे मंडळी. टेडीज आहेत, बरेचसे काही गिफ्ट आहेत. हरिण पण आहेत, मिक्सर आहेत, कुकर आहेत, मोठमोठे इथे प्राइजेस आहेत. तर तुम्ही नक्की हा खेळ मनोरंजनच्या हेतूने खेळावा. हे बघा, 100 रुपये घालून. ब्रश अच्छा एकदम नीट अँड क्लीन दात रखेंगे. ओहो, हे ब्रश माझ्या मित्राला देणार आहे, तो दात घासत नाही, त्याला मित्राला देणार आहे. अभिनंदन तुमचं. ये हफ्ते में एक बार ब्रश करता है, इसके लिए ठीक रहेगा. चलिए स्टार्ट कर. पहला आर्यन करेगा, लाइन के अंदर. आता बघा, गंमत तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आहे. असे बॉल सोडायचे असतात. त्या नंबरमध्ये गेले, जेवढी टोटल होईल तेवढं प्राईज. 3 नंबरला गेला. ओहो, पुन्हा 3 नंबरला गेला. बघूया काय करतायत. घ्या बाय, हो खाई गेलो. 4 नंबरावर गेलो बॉल. अरे बापरे, ओ माय गॉड, 6ला. काय खेळ खेळलाय बघा मुलाने. टॅलेंटेड बॉय. 16 झाले. ओ 18. ओ माय गॉड, पुन्हा 4, 20, 22. कितना हुआ? 22. ओ माय गॉड, लकी. 22 में क्या है? ओ माय गॉड, बाप रे बाप. झगमगता ब्रश. घासा दात. और एक ब्रश. ये घासो. बैक टू बैक ब्रश. 50 रुपये दिए. इकडे बघा काय लागलं, वायफर लागलाय, छोटा वायफर. हा बघा. चलो बाय बाय. बाय 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 बाय. आम्ही डमरू घेतलेला आहे. डमरू मंडळी, बघू नका, तुम्हाला भीती वाटेल. हे बघा, बाप रे. सॉरी मंडळी, वर्दळ जास्त लोकांची असल्या कारणाने धूळ ही होणारच. हे बघा, बाप रे. लोकांची घरी. दादा जायचं आहे काय? घाबरू नकोस. बघा, सगळी लहान मुलं चालली आहेत हे बघायसाठी. आवाज येता पाठसून. चला पुढे. हँगिंग ट्रे. हे बघा, सुंदर असं सुंदर. आमची जिया असली असती ना, त्या ट्रेनमध्ये बसलीच असती. अरे सावकाश. किती छान ना.
इकडे मुलांचा आनंद. हे बघा रे बापरे कसं पडला बघा. सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अरे बापरे माझ्या अंगावर येत आहे की काय. कोण नाही ह्याच्यामध्ये बसायला. पण बघा मंडळी किती सुंदर वाटतं. असं वाटतं मीच जाऊन बसू काय. तर मंडळी आता चालून खूप भूक लागलेली आहे. एकंदरीत तुम्हाला हा सर्व बदलापूर येथील मागी गणेश जयंती उत्सवाचा हा प्रवास दाखवला. तुम्हाला बाप्पाचे दर्शन दाखवले, पूर्ण जत्रा ही दाखवली. म्हणजे थोडक्याशा स्वरूपात का होईना पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कशी वाटली तुम्ही अवश्य सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा. तुम्ही देखील या जत्रा अजून पुढील 5 दिवस आहे. म्हणजे गणेश जयंतीच्या दिवसापासून ही जत्रा बसते. अजून 5 दिवस आहे. तुम्ही देखील या. तुमच्या मनातील स्ट्रेससुद्धा हलके होतील. जत्रेमधील सुशोभित वस्तू, तुम्हाला गरजेच्या असलेल्या वस्तू, सर्व वस्तू ॲट अ टाईम एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळतील. सो मनोरंजन देखील होईल. तुमचं मनोरंजन होईल आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हाला वैयक्तिक एन्जॉयमेंट करायचा तो देखील करू शकता. आणि स्टेशनच्या अगदी जवळ आहे, बाजूला आहे. त्यामुळे तुम्हाला स्टेशनपासून कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घेता येईल. अगदी बरोबर. आणि जसं की मगाशी आम्ही सांगितलं, प्रवास झाला आहे, जत्रेचं दर्शन झालं आहे, बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि जत्रेचं तुम्हाला पूर्ण अगदी स्वरूप दाखवलेलं आहे. आता एक नम्र विनंती जाता आता आम्ही सांगतो आहे, जत्रेतील ह्या काही गोष्टी असतात एन्जॉयमेंटच्या. आपण पैसे देऊन ज्या खेळ खेळतो त्या तुम्ही एन्जॉय म्हणूनच खेळा. त्यावर अधिक पैसे खर्च करू नका. एखादं बक्षीस तुम्हाला लागायलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. सो प्लीज डू नॉट दिस. पैसे जपा, एन्जॉय म्हणून खेळा. पुढच्या वर्षी भेटूया आपण. पुढील मागी गणेश जयंतीच्या दिवशीसुद्धा आम्ही इथे येऊ. पुढच्या वर्षी भेटू आणि प्रयत्न करू अजून काय काय तुम्हाला जास्त दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तो. तर रजा घेतो. व्हिडिओ कसा वाटला तुमचा अभिप्राय द्या, कमेंट करा. ओके, भेटाया पुढच्या वर्षी. बाय 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 बाय. गणपती बाप्पा. तर मंडळी चालून खूप थकलो, थोडी धुळूक पण खाल्ली आणि आता पोटात काहीतरी घालूया, भूक लागलेली आहे. आणि ऑफकोर्स 10:40ची ट्रेन आहे, आपल्याला जायचंसुद्धा आहे. सो आता नाश्ता करूया आणि जाऊया. चला तर खाऊया शेवपुरी. आणि थोडंसं गोड. सो डिश रेडी. आणि शेवपुरी म्हटलं त्याच्यावर शेव तर यायलाच पाहिजेत मंडळी. आणि हसत शेव आलेले आहेत. आणि कांद्याचा थोडासा मारा, कोथिंबिरीचा मारा. कोथिंबीर डाला नाही, डाला मस्त. थँक्यू व्हेरी मच दादा. फायनली शेवपुरी खायला या. ही बघा. चला आता बाय बाय.